पर्यावरण वाचेल, पण गाडीचं काय? पर्यावरण वाचवण्यासाठी बनवलेलं एक इंधन, पण तेच इंधन चुकून तुमच्या गाडीत पडलं तर लाखोंचं इंजिन खराब होऊ शकतं. होय, जगभर चर्चेत असलेले 100% इथेनॉल म्हणजे E100 सध्या पेट्रोलला पर्याय म्हणून पुढे येत आहे. पण त्यामागचं सत्य प्रत्येक वाहन मालकानं जाणून घेणं गरजेचं आहे. आज पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि प्रदूषणामुळे अनेक देश इथेनॉलकडे वळत आहेत. भारतातही E100 साठी नियमांमध्ये बदल करण्यात आले. पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही उद्या पेट्रोलऐवजी सरळ इथेनॉल भरू शकता, कारण सामान्य पेट्रोल इंजिन E100 साठी बनलेलं नसतं. हे इंधन फ्युएल पाईप्स, इंजेक्टर, पंप आणि इंजिन मधील अनेक भागांना नुकसान पोहोचवू शकतं. म्हणजे पर्यावरण वाचवण्याच्या नादात गाडीचं मोठं बिल तुमच्या खिशावर पडू शकतं. मात्र दुसरीकडे E100 चे फायदेही मोठे आहेत. पेट्रोलच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन तब्बल 65% कमी होऊ शकते. त्यामुळे हवामान बदलाच्या लढाईत हे एक प्रभावी शस्त्र मानलं जातं. पण खरी लढाई इथं सुरू होते. इंधनासाठी ऊस आणि मका पिकवायचा की लोकांसाठी अन्न? लाखो लिटर पाणी आणि हजारो एकर जमीन इंधनासाठी वापरली गेली तर त्याचे परिणाम काय होतील? म्हणूनच E100 ही फक्त इंधनाची गोष्ट नाहीये, तर हा पर्यावरण, अन्न सुरक्षा आणि वाहन उद्योगाच्या भविष्याचा प्रश्न आहे. आणि सध्या जग त्याच उत्तराच्या शोधात आहे.